सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सारिका तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे कर्म कसे असावे. बघा, देव कधीच कुणाचे नशीब लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले विचार, आपला व्यवहार, आपली कर्मच आपले नशीब लिहितात. नीती योग्य असेल तर नशीब कधीच वाईट नसते. जेव्हा समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते, हीच आपल्या जीवनातील सर्वात मोठी सफलता आहे. दुःख भोगणारी व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊन कदाचित सुखी होऊ शकेल, पण दुःख देणारी व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊन कधीही सुखी होत नाही. माणुसकी मनात असते, परिस्थितीमध्ये नाही. परमेश्वर मात्र कर्मच पाहतो. तुम्ही कितीही मोठे बुद्धिबळाचे खेळाडू असाल, पण सरळ व्यक्तीसोबत केलेले कपट तुमच्या वाईटाचे सर्व दरवाजे खुले करते. जीव गेल्यानंतर शरीर स्मशानात जळते आणि नातेसंबंधातील प्रेम गेल्यानंतर माणूस अंतःकरण मनात जळतो. आणि नातेसंबंधातील प्रेम गेल्यानंतर माणूस अंतर्मनात जळतो. जीवनातील स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर आणि शरीरातील श्वास निघून गेल्यावर कुणीही कुणाची वाट बघत नाही. जे पाहिजे ते मिळूनच थांबायचे ही कदाचित सफल माणसाची निशाणी असेल, पण जे मिळालं ते हसतमुखाने स्वीकारून जगणं हे सुखी माणसाची निशाणी आहे. ईश्वर जेव्हा तेव्हा चांगलेच देतो आणि देत नाही तेव्हा अधिक चांगले मिळवण्याचा मार्ग दाखवतो, पण जेव्हा प्रतीक्षा करायला लावतो तेव्हा तो सर्वात उत्तम सर्वोत्तमच फळ देतो. हे चरण फक्त मंदिरापर्यंत घेऊन जाऊ शकतात, आचरण तर परमात्म्यापर्यंत घेऊन जाऊ शकते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.